काय सांगाल? मैं बहुत बार आता हूँ। ये तो अधिवेशन में कई वर्षों से ये एक परिपाठ रहा है कि अधिवेशन के समय एक दिन यहाँ के एक नई राष्ट्रभक्ति की ऊर्जा के साथ फिर वर्षभर काम करने का संकल्प लिया जाता है। हर अधिवेशन में हम आते हैं। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बौद्धिक होताना दिसत आहे। यावर्षी संघाची स्थापना हम करे राष्ट्र आराधना या भावनेने झाली। 750 वर्ष जो देश गुलाम होता त्या गुलामगिरीची कारणं शोधून या देशाला एक सूत्रात बांधणे, समरसता निर्माण करणे, सब समाज को साथ लिए हमको है आगे बढ़ना हा विचार मांडणे आणि स्वयंसेवक म्हणजे व्यक्ती निर्माण से राष्ट्र निर्माण, राष्ट्र निर्माण से युग निर्माण हा भाव घेऊन काम केलं जातं। हजारो प्रचारक आपलं जीवन देशासाठी अर्पण करतात। सारं जीवन ते संघटित समाज करण्यासाठी ते आपलं जीवन देतात। तर त्यांचं कितीही कौतुक केलं तरी कमी आहे। बाळकडू आपल्याला जे आहे ते आपले वडील मुनगंटीवारकडून मिळाले। आपण सुद्धा विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ता, ऊर्जा घेऊन काय आपण जाणार आहोत? काय ऊर्जा? निश्चितपणे समाजाच्या प्रगतीची समस्या आहे। समस्या समाधान करण्यासाठी चांगले विचार मांडणं। आपल्या हृदयामध्ये दोन मन वास करतात, एक चांगलं एक वाईट। तर समाज हा स्वैराचारी मार्गाने जाण्याच्या ऐवजी संस्कारी मार्गाने गेला पाहिजे। जियो और जीने दो हा भाव समाजामध्ये असला पाहिजे आणि त्या दृष्टीने कार्य करण्याची प्रेरणा इथून घेतली जाते। सगळे आमदार इथे दिसत आहेत। कशा प्रकारे मोठा दिवस आहे, पंतप्रधानही बदलू शकतात, मराठी चेहरा पीएम होऊ शकतात असं पृथ्वीराज चव्हाण पूर्व मुख्यमंत्री म्हणाले। काय अशा पद्धतीच्या माझा त्यांच्याबद्दल खूप चांगलं आदरयुक्त मत आहे। त्या अमेरिकेशी काँग्रेसचं संधान आहे सिद्ध करतायत का ते? म्हणजे अमेरिकेमध्ये काहीतरी पेपर लीक व्हायचा आणि काँग्रेसनी अमेरिकेनी मॅनेज करून त्या पेपरमध्ये काहीतरी आपल्या देशाविरुद्ध काहीतरी लिहायचं आणि त्याच्यानंतर पंतप्रधान बदलल्या जाईल अशा पद्धतीची यांच्या मनातल्या मनात बिरबगाची खिचडी शिजवायची, हे अतिशय वाईट आहे। पृथ्वीराज चव्हाण साहेब एक चांगले नेते म्हणून आम्ही ओळखतो। त्यांनी आता गोबेल्सचा आत्मा त्यांच्यामध्ये येऊ नये। आमदार सगळे इथे येताना दिसत आहेत। या सगळ्या आमदारांना ही बौद्धिक किती गरजेचं नाही, शेवटी आपण जसं आयुष्यामध्ये जगत असताना अनेक गोष्टी गरजेच्या असतात। शरीराची एक भूक असते जी दिवसातून 2दा 3दा अनेकांना लागते, तशी एक मनाची सुद्धा विचाराची एक भूक असते, त्याची आठवण स्मरण अनेकदा करून द्यावं लागतं। तर दर वर्षात एकदा सन्माननीय आमदार ज्यांचा या देशावर प्रेम असून प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया, मी काहीतरी देणं लागतो असा विचार करणारे जे लोक आहेत ते इथं वर्षातून एकदा येतात, ऊर्जा घेतात आणि पुन्हा वर्षभर उत्तमातली उत्तम सेवा जनतेला देण्याचा प्रयत्न करतात। दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर अशा वर्गाची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे। ती कर्तव्य भावना इथून घेऊन जातात। राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट मध्ये कोणी आमदार किंवा लोकप्रतिनिधी आले नाही आहेत, काय म्हणाले? अजित पवार हा गट हा स्वतंत्र पक्ष आहे, तो भारतीय जनता पार्टीचा हिस्सा नाही आहे। त्यांचं विलीनीकरण आमच्यासोबत झालं नाही आहे। ही एक महायुती आहे आणि महायुतीमधल्या सर्व पक्षांनी आम्ही जो विचार धारण केला तोच केला पाहिजे असा दुराग्रह आम्हाला करता येत नाही। मग अन्यथा स्वतंत्र पक्ष का ठेवायचा? दोन्ही कंपन्यांच्या संदर्भामध्ये जे दोन्ही पक्ष आहे त्या दोन्ही पक्षाचं स्वतःचं एक अस्तित्व आहे, स्वतःचा विचार आहे। त्यांना आमचा आग्रह असूच शकत नाही। हा आग्रह जे साधारणतः या ठिकाणी संघ विचारावर विश्वास ठेवून या विचारावर आपली कृती करण्याचा प्रयत्न करतात, असा संकल्प घेतात, त्यांच्यासाठी ते आगे नाहीत, ते आमचा पक्षाचा भाग नाही आहे।